वीज वितरण कंपनीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. टरबूज पिकाचे नुकसान, लेखी आश्वासनानंतर शेतकरी झाडावरून खाली. अंजनगाव तालुक्यातील देवगाव खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनीच्या सततच्या त्रासाला कंटाळून महावितरण कंपनीच्या कार्यालय परिसरातील झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांनी थेट वीज वितरण कंपनीच्या आवारातील निंबाच्या झाडावर चढून दुपट्याच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार खारोडे यांनी आपल्या 3 एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती. मात्र रात्री 10:30 ते सकाळी 9:30 या वेळेत दिला जाणारा वीज पुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असल्याने सिंचनावर परिणाम होत असून शेतातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे ते हताश झाले असून संतप्त अवस्थेत त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आणि थेट सकाळी महावितरण कंपनीच्या कार्यालय परिसरात पोहोचले. हा सर्व प्रकार परिसरात व गावखेड्यात पोहोचल्याने कार्यालयात मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती पोलिसांना व स्थानिक आमदार गजानन लवटे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकरी अतुल खारोडे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र खारोडे यांनी जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा घेतला. आमदार यांनी तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांचा पाचारण करून शेतकऱ्यांच्या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महावितरणचे सहाय्यक अभियंता वैष्णव जाधव यांनी शेतकऱ्याला लेखी आश्वासन देत नियमित व वेळेवर वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले. या आश्वासनानंतर अतुल खारोडे यांनी आपला आंदोलनाचा निर्णय मागे घेत निंबाच्या झाडावरून खाली उतरत परिस्थिती निवडली. या प्रसंगी उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजू अकोटकर, माजी नगरसेवक शंकर मालठाणे, जिल्हा उपप्रमुख महेंद्र दिपटे, विकास एवलेस तसेच सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच शुभम वाघ आणि परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेबांना कॉन्फरन्सवर घ्यायला लावलं पण त्यांचा फोन स्विच ऑफ होता. माझं कसं मत आहे साहेब, जसं आम्ही लोकांच्यासाठी सेवेमध्ये असतो तसं तुम्ही पण सेवा कसं आहे साहेब, मला सांगा आणि यांनी जीवाचं रान करून यश मिळाल्याबद्दल अभिनंदन सर्वांचं. नाही सगळे प्रयत्नाला यश मिळालं. असा जर संघर्ष नेहमी करत राहा तर काय बदल. रातभऱ्या बाजूने याची लाईन गायब आहे. रात्री मी 10:30 मीटर घरापाशी गेलो, लाईन आली चालली गेली. यायले फोन लावला तर याचे डिपार्टमेंट वाले सांगतात की लाईन म्हणते इमर्जन्सी मध्ये गेली, वरतूनच बंद केलेली आहे म्हणते, 12:30 वाजता येईल. 12:15 वाजेपर्यंत राहिलो. रात्री या बोर्डात तिथं हजर झालो. हजर झाल्यानंतर हे म्हणतात रात्रभर टोटल लाईन आली नाही याची. हा यायचा 3रा रविवार होय. गेल्या 20 दिवसापासून याची चालू लाईनी 4-4, 5-5 घंट्याचा डेलीचा पिरियड होऊन चालू आहे. पिकं पूर्ण अक्षरशः केळी, टरबूज सगळे पिकं आमचे खराब झाले. आमच्या पिकाचा जिम्मेदार कोण आहे? 40% नुकसान आजच झालं. आणि आता सकाळी आलो तर हे बरोबर रविवार दिवस पळून राहिले. आता याचा एकही नाही. प्रायव्हेट प्रशासकाला कर्मचाऱ्याला पाठवून देतात, सरकारी कर्मचारी एकही येत नाही. हे ना टोटल लाईन मध्ये एकही मेंटेनन्स केला नाही. यायले कोणतंही काम आलं चालू लाईन मध्ये करता. अरे आमची लाईन का फुकटाची आहे का? तुम्ही बंद लाईन मध्ये करणार, चालू मध्ये 5-10 मिनिट आधी बंद करा. तुमचं काय तर चेक करा. हा आम्हाला मग घेता तर वाळू का देत ना आमची लाईन तुम्ही? मग हा गड्डा आम्ही भरू काय ना? अरे ठीक आहे, आपल्याला समजते, समजते, त्या पिकाला काय समजते? त्या पिकाला पाणी कुठून भेटेल? आताही 2-2 लोकांच्या मशीना घेतल्या रातभर. अरे सांग ना, इमर्जन्सी मधून लाईन चोरून राहिलो आम्ही. आमच्या चालू लाईन मध्ये 8 घंट्यातून लाईन चोरून राहिलो. तुम्ही काही सूचना द्या. शेतकऱ्याला सांगा रातच्या जाऊ नका, लाईन भेटत नाही. आम्ही काय रातच्याला जातो? रात्री गेला माणूस तिथून वापस आला, यायची लाईनचा पत्ता नाही, अजूनही पत्ता नाही. काय म्हणतात की ब्रेकडाऊन. अरे सांगा ना फॉल्ट कुठे झाला तो. पासून काल मी ऊर्जा मंत्र्याला रात्री 12ला ईमेल केला, माझी वस्तुस्थिती सांगितली रात्री. त्याच्या अगोदर 20 दिवसाच्या अगोदर वरिष्ठ मंत्रालयाच्या सचिवासोबत माझं बोलणं झालं. मी त्याला माझ्या शेतातून लाईव्ह लोकेशन पाठवलं PDF च्या माध्यमातून.
तिथं लाईव्ह विचार उभा राहून समन पा येणार साहेब फक्त मला 2 घंटे लाईन वाढू दिली. 2 घंटे सांगा आता एवढ्या मोठ्या रातभराच्या लाईनीतली 2 घंट्यात कमतरता निघू शकते का? ती पूर्णतः आमचं खराब झालेलं आहे. या गोष्टीला जिम्मेदार कोण? आताही पोलीस प्रशासन जवळपास 1-1.25 घंटा झाला होती. जरा इलेक्ट्रिक बोर्डाचा एकही वरिष्ठ अधिकारी आलेला नाही. एकही अधिकारी आलेला नाही. याच्या सोबत नेहमी करा. आता हा त्याचं नाव सांगते, तो त्याचं नाव सांगते. हे कास्तकाराला मूर्खात गिनती गेले ना, टोटल मूर्खात. गेले कास्तकार म्हणजे काहीच नाही. अरे हे म्हणतात की एका कास्तकारासाठी म्हणजे एक कास्तकार का कास्तकार नाही काय? अरे ती घामाचा आहे ना, हरामाचा थोडी आहे. अरे आमचं तसं तर समान घेता तुम्ही. अरे खताचे भाव पहा काय झाले. GST 18% मारता तुम्ही. आता 1000 रुपयानं प्लस झालं. आज मला औषध सोडायचं होतं. रात्री मी 5000चं औषध घेतलं. दुसऱ्याची मशीन घेऊन मशीन जोडली, माई जोडली. मी रात्रभर तर ती काय केलं, अति आलो तर थप्पा लाईननी. अरे सकाळी माणसाला फोन लावला तर लाईननी. आता कळा काय मरणाशिवाय पर्याय आहे का आम्हाला? त्याची थोडा वेळ वाट. माया सर्व मरणाले जिम्मेदार इलेक्ट्रिक बोर्ड राहील. फक्त माझी हात जोडून विनंती एवढीच आहे की आमची चालू लाईनीतली लाईन नका सोडू. चोरसान तर आम्हाला सूचना देत जा पूर्व. आम्ही रात्रीचे जातो तिथं. आमचा वेळ वाया जाते. विशेषतः आमच्या पिकाची नुकसान होऊन राहिले. त्याच्यामुळे लाईन देताना नेहमी काळजी घ्या या गोष्टीची की आम्हाला सूचना द्या. शेतकऱ्याला एवढं वाऱ्यावर नका सोडू की बाबा आज इमर्जन्सी ब्रेकडाऊन मध्ये 4-4, 5-5 घंटे लाईन चालली. आम्हाला तेवढी वाढीव द्या. चलते आम्हाला 1 घंटा द्यायला मायनस केला चलते, पण लाईन द्या. तेवढ्यामुळे आमच्या पिकाचं लय नुकसान होणार. रात्रीची 10:15 वाजतापासून हे सगळी यंत्रणा वरतून चालून राहिली. हे साहेब लोकांचे संबंध तत्पर आहे याच्याबद्दल नो डाऊट. विषय असा आहे की अजून एक तक्रार आहे. इथचा कर्मचारी, शासकीय कर्मचारी हा लाईनवर कधीच हजर येत नाही. इथचे जे प्रायव्हेट कर्मचारी आमच्यापाशी एकच आहे, तो गणेश कात्रे म्हणून प्रायव्हेट माणूस आहे. इमानदारीनं आम्हाला सेवा देते. शेवटी भाऊ त्याची यंत्रणा कुठपर्यंत चालेल हे एक लिमिट आहे ना. आमचं इंजिनिअरिंगच्या बद्दल म्हणणं नाही आहे. तुम्ही वरिष्ठ कान झापा ना, सांगा ना दिले की आमची लाईन रेग्युलर द्या म्हणून. का तोडता आमची लाईन? समाधानी आहे. हे तर आता प्रकरण निपटलं आहे. काय झालं, अतुलचा मला सकाळी 6 वाजता फोन आला. सकाळी 6 वाजता मी त्याच्यासोबत बोललो. मी त्याच्यानंतर गाजरे साहेबांना फोन लावला. त्यांचा फोन स्विच ऑफ होता. जाधव साहेबांसोबत बोललो. जाधव साहेब इथं पोचल्यानंतर आम्ही जो काही तोडगा आहे तो काढण्याचा तंतोतंत प्रयत्न केला. आणि MSCBचे जेवढे साहेब लोक आहेत, पोलीस स्टेशन प्रशासन आहे, त्यांनी अतुलला समजावण्याचा प्रयत्न केला. आणि अतुलला आमदाराचा म्हणा या प्रशासनाचा म्हणा त्यांना मान ठेवला. आणि त्याचं पण योग्यच आहे. कारण शेतकऱ्या तो काही एकट्यासाठी चढला नव्हता, तो सगळ्यासाठी चढला होता. आणि शेतकरी लोकांचं जीवन हे शेतीवर आहे. आणि शेतीमध्ये त्यांनी भरपूर पैसा टाकलेला आहे. आपल्या बायकोचे दागिने मोडून त्यांनी पैसे टाकलेले आहेत. त्यांचा तो जवान पोरगा आहे, त्याला काय जीव देण्याची का हौस नाही आहे. पण जर त्यांना वेळेवर जर आपल्या लाईन बरोबर वेळेवर भेटली तर ही पाळी आपल्या शेतकरी वर्गावर येणार नाही, कोण्याच शेतकऱ्यावर येणार नाही. आणि मी शेतकरी लोकांना असं आवाहन करतो, असं हा पवित्र न घेता काही सामंजस्यपणाची भूमिका घेऊन, काही प्रशासनाला विश्वासात घेऊन, आमदाराला विश्वासात घेऊन, आमदारांच्या सगळ्या टीमला विश्वासात घेऊन जर आपण पर्याय काढला तर योग्य होईल. कारण जीव हा दादा खूप महत्त्वाचा आहे. तुझा जीव गेला आम्हाला म्हणजे त्याचं दुःख आहे. आणि कोणत्याही शेतकऱ्याचा जीव गेला, तू तर जवान पोरगा आहे. पण माझं असं मत आहे, असं करू नये. आणि मी डिपार्टमेंटलाही सांगतो की याच्यानंतर असा प्रकार घडू नये. हे आता शांततेत झालं, नाही तर हे उग्र स्वरूपात होऊ शकते. याची दक्षता प्रशासनानं आणि MSCBने घेण्याची काय सांगितलं. आज जे प्रकारचे त्याची पुनरावृत्ती न व्हावी याकरिता मी आमच्या अन्न विभागातील सर्व जे कर्मचारी आहेत त्यांना असे आवाहन करतो की कर्मचारी आपल्या ग्राहकांचे वेळेवर फोन कॉल रिसीव्ह करा आणि सर्वांना अखंडित वीज पुरवठा भेटला पाहिजे यासाठी तत्पर राहा. कारण की शेतकरी आहे, शेतकऱ्याच्यासाठी आपल्याला आणि ते आपले ग्राहक आहे, तर ग्राहकांना सेवा देणं हेच आपले एक काम आहे. आपण त्यांच्यासाठी काम करत आहे, त्यांना बरोबर सेवा भेटलीच पाहिजे. परत असा प्रकार घडला नाही पाहिजे याबाबत मी त्यांना आवाहन करतो. साहेब, भविष्यात शेतकऱ्यांना हा मानसिक त्रास होणे म्हणून काय उपाययोजना कराल तुम्ही? आमच्या इथे वाढीव सबस्टेशन तसेच इतर अजून आपण उपाययोजना करत आहे. टाकरेखेडा मोरे येथे एक वाढीव सबस्टेशन आपल्या इथे प्रपोज झालेला आहे, त्यासाठी निधी वगैरे आलेला आहे. ते जर झालं तर आपल्या इथे अशी जे अडचण येत आहे ही आपली थोडी अडचण कमी होईल.
आणि इतर आपले इथे सर्व स्टाफला आपण याबाबत हे करू. बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच म्हणजे गावखेड्यात दिवसाची लाईन आहे, मात्र काही भागात रात्रीची लाईन आहे. हा भेदभाव का? हा भेदभाव नाही आहे. ॲक्च्युली जे इथे आपले महावितरणचे उपकेंद्र कार्यान्वित आहे तिथून आपण आणि त्या महावितरणच्या उपकेंद्रातून जिथे जिथे आपला वीज पुरवठा गेलेला आहे तिथे आपण शेती विभागाला आपण रात्री पण वीज पुरवठा देतो. परंतु काही ठिकाणी आपल्या अंजनगाव तालुक्यात महापारेषणच्या सबस्टेशनमधून आपला वीज पुरवठा होतो आणि तिथे ही सोय आपल्याला उपलब्ध नाही आहे. त्यामुळे हे तिथे आपल्याला रात्रीचा वीज पुरवठा सिंगल फेजचा देता येतो. रात्रीला जे हा मानसिक त्रास शेतकऱ्यांना होतो आणि आपल्या MSEBचे जे कर्मचारी आहेत त्यांचे फोन स्विच ऑफ असतात, याबद्दल काय सांगा? मी तेच म्हटलं पहिलेच किंवा आमच्या जे कर्मचारी आहेत त्यांना मी याबाबत आव्हान करतो की त्यांनी सर्व नाही, हे सेवा जी आहे हे 24 आवर्स आहे तुमची, मग याच्यात कर्मचाऱ्याचे मोबाईल का स्विच ऑफ असतात? ज्यांचे मोबाईल स्विच ऑफ आहे त्यांच्यावर आपण एक सर, चौकशी मध्यंतरी करू त्याबाबत आणि इतर पण सर्वांना आव्हान करतो. सर, मध्यंतरी आपल्याला मी कॉल केला होता. स्विच ऑफच्या बद्दल माझी पण साहेब तक्रार अशी आहे, कारण एक आमदार म्हणून मी सकाळी 6 वाजता जर एका शेतकऱ्याचा फोन उचलतो, त्याच्यानंतर मी गांजरे साहेबाला फोन लावला, त्यांचा फोन स्विच ऑफ होता. अशी आता पत्रकार महोदयांनी जे आपल्याला विचारलं आहे, कंप्लेंट आहे त्यांची की आपल्या कर्मचारी लोकांचे स्विच ऑफ फोन असतात, हे चुकीचं आहे साहेब. कारण मला सांगा, आपण 24 तासाची सेवेची हे दिलेली आहे, आपण 24 तास अगर सेवा द्यायची आपण कबुली दिलेली आहे आणि आपला फोन अगर आपण स्विच ऑफ करतो, अगर माझा एक लोकप्रतिनिधी म्हणून जर माझा फोन स्विच ऑफ असला, लोकांचं काय मत येईल याच्याबद्दल तुम्ही याची काळजी घेऊन मी आता मी उद्या मुंबईला जाणार आहे, मी मंत्री महोदयांना या विषयावर भेटतो, पण माझं एक मत आहे शुक्रवारी या विषयावर आपल्याला इथं सगळ्या लोकांची, अधिकारी लोकांची, विकास भाऊ आपल्याला सगळ्यांची मिटिंग लावणं आहे. मिटिंगमध्ये पत्रकार बंधूंना सगळ्यांना बोलावणं आहे, पोलीस प्रशासनही तिथं राहील, कारण हे वेळोवेळी होणं चुकीचं आहे. आणि मी या आपल्या दर्यापूर आणि अंजनगावमध्ये 15 कोटी रुपयाचा आपल्याला शासनानं निधी दिलेला आहे, पण तो निधी थोडा आपल्याला न भेटल्यामुळे जे सबस्टेशन कमी आहे आणि जिथं जिथं लोडचं प्रमाण जास्त आहे तिथं हे यांनी मला बोललं आहे, माझं वैयक्तिक यांच्यासंग बोलणं झालं आहे, तिथं आपल्याला DPची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी मी पत्रव्यवहार केलेले आहेत, पण निधीची थोडीशी तरतूद नसल्यामुळे आपलं ते होऊन जाईल. मी पालकमंत्री महोदयांनाही भेटतो, कारण DPTCमधून जो मंजूर झालेला निधी आहे तो आपल्याला अजून त्यांनी केला नाही, तर त्याच्यामुळे वर्ग केल्यानंतर मग आपला तो फॉल्ट निघून जाईल. पण कर्मचारी लोकांना तुम्ही आता नोटीस द्या की तुम्ही स्विच ऑफ का फोन करता, याच्याबद्दल आता याच्यानंतर स्विच ऑफ नसला पाहिजे, हे बोलतो मी.